ताई काय काय व्यवस्था तुम्ही केलेली आहे? आम्ही जेवणाची म्हणजे खिचडी, भाकरी, चपाती, भाजी, पाणी काय काय होतं त्याच्यात, म्हणजे कोणी कोणी तुम्हाला सहकार्य केलं बनवण्यासाठी? घरामधून भाकरी चपात्या महिलांना जसं जमेल तसं बनवून दिलेलं आहे. चटणी, कुणी ठेचा, बऱ्याच घरातून आलेला आहे. इथे टेम्पो भरलेला आहे चपाती भाकरींचा. इकडे सुकं अन्न आहे, तांदूळ, कुणी गहू दिले, तांदूळ दिलेत, किंवा पुन्हा पाण्याचा पण एक टेम्पो, अगदी मीठ तेलापासून सगळ्या लोकांनी दान केलेलं आहे. इथे शिजवलेलं दान केलंय. शिवाय गणेश कडू वगैरे आणि त्यांचे सहकारी जे आहेत त्यांनी इथे जेवण बनवून सुद्धा आणलेलं आहे, म्हणजे एकदम मोठ्या प्रमाणामध्ये. किती लोकांना पुरेल इतकं जेवण तुम्ही बनवलेलं आहे? हे जवळजवळ मला असं वाटतंय 20-25 हजार लोकांच्या तरी भाकरी चपात्या या टेम्पोमध्ये अजून शिल्लक आहेत आणि सकाळपासून देतोय आम्ही, म्हणजे दुपारपासून. आतापर्यंत किती बांधव इथे येऊन गेलेत? जवळपास 70-80 हजार तर आले असतील बहुतेक, आहे ना. भरपूर. जेवणासाठी किती जण थांबले होते इथे? भरपूर जण थांबलेले. आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून इकडेच आहे, तेव्हापासून बहुतेक तर जेवून आलेले खोपोलीमधून, पण तरी पण काही जण, बरेच जण तरी पण जवळजवळ 5-6 हजार तरी असतील, थांबले असतील इथे. मनोज जरांगे पाटलांचा आता ज्यांनी बऱ्याच दिवसापासून त्यांनी जी सरकारला धमकी दिली होती की आम्ही मुंबईला मराठी ज्यावेळेस येईल त्यावेळेस एक मोठा इतिहास घडेल, त्याच्याकडे कसे बघता तुम्ही? आज खरंच मोठ्या प्रमाणावर इतिहास घडलेला आहे. कधी असं बघायला भेटलं नाही. जागोजागी अन्नाचा कुणी न मागता लोकांनी अन्न स्वतःहून आणून ठेवलेलं आहे. आज घराघरातून भाकरी चपात्या बनवून लोकांनी इथे, कुणी कुणाकडून मदत मागितलेली नाही, जरांगे पाटलांनी नाही किंवा त्यांच्या मावळ्यांनी नाही. आज अनेक म्हणजे टाक्या सुद्धा तुम्हाला त्यांच्या पाण्याच्या त्यांच्या बरोबर आहेत, तरी पण लोकांनी इथं पाणी त्यांना पुरून उरेल एवढं पाणी आणलेले, टेम्पोचे टेम्पो भरून बाटल्या प्यायचं पाणी आणलेलं आहे. शिवाय त्यांनी स्वतः पण लाकडं वगैरे किंवा काय जेवणाला लागतं सामग्री स्वतः घेऊन आलेत ते, पण तरी सुद्धा लोकांनी स्वतःहून त्यांना खूप असं अन्नाचं दान केलं. खूप मोठा इतिहास आहे. मुंबईतले समाज बांधव म्हणून तुम्ही मनोज जरांगे पाटलांना समर्थनात काय काय सांगाल? म्हणजे बोलू शकत नाही, मी शब्दात सांगू शकत नाही. आज त्या माणसामुळे आज मराठा समाज एवढा एकत्र झालाय. हे फक्त जे कोटी लोक आहेत ना, हे एवढे ह्यांच्या पाठी, ह्यांच्या घरातले. शिवाय मुंबईमधले अजून गेले ना तिथे, तर जागा राहणार नाही चालायला किंवा उभं राहायला. जरांगे पाटलांना मुंबईत येण्यापासून रोखण्यात यावं अशी याचिका दाखल केली होती कोर्टामध्ये. म्हणजे त्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यात यावं, मराठा समाजाला मुंबईत येऊ देऊ नये यासाठी. ते पण आता बरेच आहेत ना, पॉलिटिक्स असतं त्याच्यामध्ये. त्यांची पण वकील लोक आहेत ना, ते बघतील ना काय काय नाही ते. त्यांना त्रास त्यांना खूप देण्यात आला हे दिसतोय, पण आता काय त्याच्यावर बोलण्यात हे नाही, ते आता पुढे होईल. मुंबईतल्या लोकांनी पण सपोर्ट भरपूर केलेलाच आहे ना त्यांना, की मुंबईची लोक पण नाही मागे हटली. गावाकडनं येतात ना, आम्हाला जाणीव आहे त्यांची पण, गावाकडनं येतात म्हणून आमच्या जर होईल तेवढे आम्ही मुंबईकर पण त्यांना सपोर्ट करतोय चांगल्या प्रकारे. कारण की त्यांच्या ज्या सभा आहे, सभेचा टाइम कधी 8 वाजताचा आहे रात्रीच्या, कधी 9चा आहे, परंतु सभा ती पहाटे 4 वाजता कधी 6 वाजता होती. काय असेल त्याचं कारण? आता बघा, ते इथे येणार होते, दुपारी येणार होते, पण त्यांना संध्याकाळ का झाली, ते लोणावळ्यावरून एक्सप्रेस हायवेने येणार होते, पण त्यांना काय केलं, खोपोलीतून सोडण्यात आलं, एक्सप्रेस हायवेने नाही सोडण्यात आलं. ॲक्च्युली बऱ्याच जणांनी कालपासून पण जेवण बनवलेलं ते आम्ही फेकून दिलं, म्हणजे कारण शिळं अन्न देऊ शकत नाही. आज पुन्हा जेवण बनवण्यात आलं आणि उरलेलं जेवण पण आता पुढे घेऊन जाणार, पण पुढे सुद्धा जेवण बनवलेलं आहे. सुकं तुम्ही काय काय ठेवलेलं आहे जे बांधवांना शिदा म्हणता येईल, तो शिदामध्ये काय काय येतं? तांदूळ आहे, कुणी तेल दिलेलं आहे, अजूनपर्यंत लोक आणून देत आहेत इथपर्यंत बाईकवर. प्रत्येक जण जसं जसं जमेल तसं ठेवलेलं, त्यांना जे लागेल ते सुकं. म्हणजे आतापर्यंत बरेच मराठा आरक्षणासाठी आंदोलनं झाले, बरेच मोर्चे निघाले, परंतु त्या मोर्चामध्ये आणि ह्या मनोज जरांगे पाटलांच्या लढ्यामध्ये काय तुम्हाला साम्य आढळतं? साम्य म्हणजे आता त्याच्यापेक्षा हा जो मोर्चा होणार आहे हा खूप मोठा, आणि म्हणजे सांगू शकत नाही एवढा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. भेटेल का मराठ्यांना आरक्षण भेटेल असं काय वाटतं तुम्हाला? भेटायलाच पाहिजे. कारण की आज मुंबईत येण्यापासून रोखण्यात यावं असं सांगितलं होतं सरकारने. नाही रोखू शकले ना, कसे उशिरा का होईना इथपर्यंत आले. आता इथून पुढे ते व्यवस्थित जाणार. सर्वांचं आमचे म्हणजे मनापासून देवाला प्रार्थना आहे त्यांच्यासाठी की ते व्यवस्थित सगळं होऊ दे आणि सगळे घरी आपापले सुखरूप जाऊ दे. मुंबईमध्ये जे बांधव आहेत त्यांच्यावर
त्यांना नोटिसा जारी करण्यात आलेल्या आहे सरकारतर्फे म्हणा किंवा पोलीस प्रशासनातर्फे, त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? आता आंदोलनाबाबत नोटिसा बजावण्यात आल्या. नोटिसा देत आहेत, आता त्यांचं ते राजकारण वेगळं आहे. ॲक्च्युली कसं आहे, ह्या गोष्टींमध्ये राजकारण नाही करायला पाहिजे. कारण खरंच मराठ्यांना गरज आहे असं नाही, पण जर आरक्षणामुळे ज्या बाकीच्या आरक्षणामुळे मराठा समाज मागे पडत असेल तर निदान ते आरक्षण तरी हटवा. मग आरक्षण तर मराठा समाजाला ते हटू शकत नाही, तर मराठ्यांना मिळायलाच पाहिजे आरक्षण. आतापर्यंत किती गाड्या गेल्या असतील? तुम्ही इथं सकाळी 11 वाजल्यापासून उभे आहात. मोजू शकत नाही, एवढ्या मोजल्याच नाही आम्ही. भरपूर प्रमाणात सुरू आहे. ताफा म्हणतात ना, तो काय असतो तो इथे येऊन बघावं सर्वांनी. आणि जे तरुण असतील किंवा वयोवृद्ध असतील सगळ्यांची त्यात उपस्थिती आहे का? म्हणजे सगळेच मुंबईकडे गेले का? हो, वृद्ध तर भरपूर होते, तरुण. हा, कारण की आंदोलन जर म्हटलं तर फक्त तरुणच असतात, परंतु या आंदोलनात सगळेच आहेत. नाही, महिला सुद्धा दिसलेल्या आहेत आम्हाला, आणि एजेड वयोवृद्ध तर भरपूर आहेत. म्हणजे अक्षरशः अशा हात थरथरत होते. आम्ही पत्रावळी त्यांना सपोर्ट देत होतो की आम्ही तुम्हाला तिथे ठेवून देतो. इथपर्यंत वयोवृद्ध सुद्धा उतरलेले आहेत. बघू शकता कशा प्रकारे मुंबईतल्या ज्या भगिनी आहेत त्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्या जो मराठा बांधव मुंबईतून येणार आहे, इथं आतापर्यंत हजारो लोकांनी इथं जेवण करून गेलेले आहे. आणि त्यांचं म्हणणं आलंय की आम्ही ना मोजू शकतो आकडा किती आहे.